पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणाऱ्या कौटुंबिक त्रासातून पत्नीने स्वतःच्या अंगणवाडी कार्यकर्त्या असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर परिसरात घडली आहे. या गंभीर घटनेत महिला तीव्र भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिला अनुष्का मिलिंद शिरसट वय 37 वर्ष, राहणार पिंपळनेर तालुका बीड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा पती मिलिंद राजाभाऊ शिरसट वय 38, राहणार पिंपळनेर हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण आणि अपशब्द वापरून मानसिक छळ करत होता. अंगणवाडीतून घरी येण्यास उशीर झाल्यास तो अश्लील आणि भाषेत शिवीगाळ करत असे. याच वादातून पतीने रागाच्या भरात अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडी ओढून त्यांना पेटवून दिले. महिलेने मारलेल्या आक्रोशाने सासू सासरे आणि नातेवाईकांनी धाव घेऊन आग विझवली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आंबेडकरी जनतेच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अंबाजोगाईत मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईत विराट मोर्चा काढण्यात आला. आम्ही सर्व आंबेडकरवादी म्हणत या मोर्चातून उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला. हातात निळे झेंडे आणि आम्ही सर्व आंबेडकरवादी आरक्षण खत्म नोकरी खत्म असे आशयाचे फलक घेऊन आंबेडकरवादी प्रचंड संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अनंतराज आंबेडकर आक्रमक झाले असून आपल्या संविधानिक हक्काशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी यावेळी आमदार सुरेश धस यांनी चिखली गावात महालक्ष्मी माता मंदिरासाठी 5 कोटीचा निधी दिला. आष्टी तालुक्यातील चिखली येथील लक्ष्मी माता यात्रेला सुरुवात झाली असून हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आमदार सुरेश धस यांनी चिखली या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या मंदिर विकास कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने देखील आमदार सुरेश धस यांचे साऊथ इंडियन कुलकच्या बॅनरने सर्वत्र यात्रा परिसरात लावले व त्यांचे स्वागत केले. अनाधिकारापासून हे चिखली आदिमायाशक्तीचं मंदिर आणि यात्रा जवळजवळ 3 दिवस ही यात्रा चालू असते. पहिल्या दिवशी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी. नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रम स्थळ, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अश्विनी चिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. शिरूर कासार येथे शिवसेना ठाकरे गटाचा रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन. शिरूर कासार शहरातील कोळवाडी चौक ते भिलारवाडी फाटा या मार्गाची अवघ्या 2 वर्षातच मोठी दुरावस्था झाली असून रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटी बस, दुचाकी स्वार, शाळकरी विद्यार्थी तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या निकृष्ट रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी केली आहे. मला बोलायचा विषय, आमचं आंदोलन आतापर्यंत जेव्हापासून सोपान काका आणि मी एकत्र काम करायला लागलो शिवसेनेचं, तेव्हापासून आम्ही आंदोलनाला आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक विषयाला हात घालतो. प्रत्येक गोष्टीचा आम्हाला कोणी नावं ठेवतोय, आम्हाला कोण मागे टीका करतय, कोण आम्हाला कशाची उपमा देतय किंवा कोण आमची स्तुती करतय, आम्ही कसल्याही प्रकारचा विचार न करता आमच्या संसाराची तमानं बाळगता किंवा आम्हाला कशा कुठल्याही गोष्टीची काय अडचण येईल किंवा भविष्यात आमच्या पाठीमागे कोण आहे, आम्ही आमच्या पाठीमागे ही जनता समजून आम्ही काम.
बीड शहरात संत सावता महाराजांची भक्तिमय मिरवणूक काढण्यात आली. संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी सोहळ्यानिमित्त बीड शहरात संत सावता महाराजांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिला भगिनींनी रथासमोर हरिभक्ती गीतावर फुगडी खेळत भक्तिमय वातावरणात आनंद लुटला. मिरवणुकीत ज्येष्ठ व बालवारकरी तसेच अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने आणि मान्यवरांची उपस्थिती होती. दोघीची फक्त दोघीची वय सर्वांच्या फुगड्या घेऊ फक्त सरकार फक्त नाचून बीडमधील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना थेट आवाहन. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आता बीड शहरात राजकीय वातावरण तापलं असून भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांच्या वतीने बीड शहरातील विविध भागामध्ये मुख्य चौकामध्ये बॅनर लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या कारभारावर तसेच महाराष्ट्रात कथितपणे सुरू असलेल्या एजंटमार्फत भ्रष्टाचार या मुद्द्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. बॅनरवर जनतेला धमकी देण्याची भाषा बंद करा देवाभाऊ आमच्याकडे बघा अशा आशयाचे आवाहन करण्यात आले आहे. गौरव राठोड यांनी म्हटले आहे की बॅनरच्या माध्यमातून थेट आव्हान देताना म्हटले, तारीख तुम्ही ठरवा, वेळ आम्ही ठरवू. अवैध वाळू वाहतूक करणारा हायवावर पोलिसांची कारवाई. 30 लाखाचा मुद्देमाल जप्त. चकलांबा पोलिसांनी उमापूर फाट्यावर पेट्रोल पंपासमोर अवैध वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा हायवा टिप्पर पकडला. विना परवाना 5 ब्रास वाळू वाहतूक वाहून नेणारा चालक अर्जुन मराठे, वाहक अरुण कापसे, मालक राजेंद्र पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान अरुण कापसे याने मी पार्टनर आहे असे म्हणत पोलिसांना दमदाटी करत अडथळा आणला. पोलिसांनी लाखांचा हायवा व 30,000चा वाळू असा एकूण 30,30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजाभाऊ अंजारी यांच्या फिर्यादीनुसार चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. व्हिडिओ 5 ऑगस्टला मी अंबाजोगाई न्यायालयामध्ये एका प्रकरणामध्ये आमच्या घरच्या प्रकरणामध्ये आलो होतो वडिलांसोबत सुनावणी ऐकण्यासाठी. त्यावेळेस जी घटना घडली ती घटना जो व्हिडिओ प्रसारित केला तो त्याची शहानिशा न करता अर्धवट असत्य व्हिडिओ जो आहे तो पूर्ण प्रसारित केला गेला आणि तो इतका व्हायरल झाला की त्यावर पाहणाऱ्या लोकांनी सुद्धा त्याच्यावरती त्यांच्या पद्धतीने त्यांना जे वाटलं त्या पद्धतीने ते व्यक्त होत गेले आणि त्याची माझी स्वतःची वैयक्तिक वकिली म्हणून तर नाहक बदनामी झाली. पण त्याचबरोबर माझ्या व्यवसायाची, माझ्या इतर बंधूंची सुद्धा त्याच्यामध्ये नाहक बदनामी झाली. याचं मला तीव्र दुःख आहे. त्या दिवशी झालं असं की न्यायालयात मी माझ्या परिवारासोबत सुनावणीसाठी उपस्थित नव्हतो, तर त्या दिवशी तडजोडीच्या बैठकीसाठी उपस्थित होतो. त्या तडजोडीच्या बैठकीसाठी मी, माझी आई, माझे वडील, त्याचबरोबर माझ्या दोन्ही आत्या ह्या न्यायालयामध्ये त्या दिवशी तडजोडीच्या बैठकीसाठी आलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी ती तडजोड ही होऊ द्यायची नव्हती. पहिला मुद्दा म्हणजे जो सगळीकडे प्रसारित करण्यात आला की मी माझ्या चुलत्या जालना रोड ते स्टेडियमपर्यंतच्या रस्ते कामाचा आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आज जालना रोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचा आणि नालीचा वर्षानुवर्ष रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागत आहे. बीड शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे, मुख्याधिकारी मांडोरके यांच्यासह आमदार विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत तब्बल 2 कोटी रुपयांच्या सिमेंट व रस्ता व नाली कामाच्या प्रत्यक्ष कामास आज सुरुवात करण्यात आली. स्टेडियम परिसरातील हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना अनेक वर्षापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी रस्ता आणि नालीचे काम
पाण्याची योग्य पातळी लेवल घेऊनच करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचे अपहरण, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकार असून तो जे फोटो व्हायरल करेल असे धमकावून मोटरसायकलवर बसवून नेल्याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बाळू निकम, तुकाराम कांबळे, अनिल कांबळे यांच्या विरोधात BNS कलम 137(2), 351(2), 3(5) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एका 30 वर्षीय महिलेला धमकावून तिचे अपहरण केले. सदरच्या घटनेनंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध घेऊन जळगाव जिल्ह्यातून तिला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बाळू निकम, तुकाराम कांबळे, अनिल कांबळे व इतरांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अंबाजोगाई येथे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, 2 महिलांची केली सुटका. अंबाजोगाई शहरातील सेलू रोड परिसरातील पिताजी सारडा नगरीतील एका अपार्टमेंटमधील किरायाच्या खोलीच्या फ्लॅटवर सुरू असलेल्या बेकायदेशीर सेक्स रॅकेटचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालवणाऱ्या शिवकन्या नवनाथ फड वय 40 राहणार डेबेवाडी जिल्हा परभणी हल्लेमुकाम अंबाजोगाई हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवकन्या फड ही बाहेरच्या शहरातून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रचलेल्या जाळ्यात आरोपीला रंगेहात पकडले आहे.